दिवसामध्ये 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत। आणि पेट्रोल आणि डिझेलच्या भावासोबतच आपण पाहतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टी ट्रेंडिंगवर आणण्याचं काम आपल्या देशात चालू आहे। हे सगळं कशामुळे होते तर नीट पेपर फुटीपासून जनतेचं लक्ष, तरुणांचं लक्ष विचलित करून इतर मुद्द्यांकडे ते लक्ष कसं वळवता येईल याचा प्रयत्न भाजप आणि केंद्र सरकार या ठिकाणी करते। नीट पेपर फुटीमुळे जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांची घरं उद्ध्वस्त या ठिकाणी झाली आहेत। ज्यांच्या वडिलांनी कष्टाने पैसा कमवून त्यांना शिक्षण शिकवलं तर त्या शिक्षणावर पाणी फिरवण्याचं काम या ठिकाणी NTA ने केलेलं आहे। आणि हे NTAचं अपयश लपवण्यासाठी हे विविध मार्ग भाजप या ठिकाणी अवलंबण्याचा प्रयत्न करते। आणि याविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय येते तरी काँग्रेसवाले आंदोलन करून काय पेपर फुटवायचं थांबणार आहेत का? काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का? खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे। ते म्हणतात की काँग्रेसचे आंदोलन हे निव्वळ स्टंटबाजी आहे। त्यांचा बाप जेव्हा इटलीमध्ये जाऊन चॉकलेट वाटत होता तेव्हा त्यांना ही स्टंटबाजी दिसली नाही का? जेव्हा आम्ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नापायी लढतो खरं तर त्यांना सत्तेमध्ये बसवणारी ही सर्वसामान्य जनता आहे। आणि त्यांच्या प्रश्नाला जर हे स्टंटबाजी म्हणणार असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे। आता सर्वसामान्य जनतेलाच आमचं आव्हान आहे की हे जेव्हा तुमच्या घरी येतील अगोदर तुम्ही यांना हाणलं पाहिजे, कारण तुमचे प्रश्न म्हणजे यांना आता स्टंटबाजी वाटत आहेत। असे अनेक प्रश्न आहेत। येणाऱ्या काळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही ते सर्व प्रश्न उचलून धरणार आहोत। धन्यवाद।